बीडच्या भगवान भक्ती गडावर सुद्धा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि मुंडे समर्थक लाखोंच्या संख्येने भगवान भक्ती गडावर दाखल सुद्धा होतील। पंकजा मुंडे आजच्या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे लक्ष असेल आणि मेळाव्याला पंकजा मुंडेंचे बंधू धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगेंचा सुद्धा मेळावा होणार आहे, तर जी.आर. अंमलबजावणी आणि इतर मागण्यांवर जरांगे काय भाष्य करतात याकडे सुद्धा लक्ष असेल। ही दोन दृश्य भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा, दरवर्षीप्रमाणे दुसरीकडे नारायणगडावर आज मनोज जरांगेंचा सुद्धा मेळावा पार पडतोय। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा होतोय। आपण सध्या भगवान भक्तीगडावर आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या संख्येने आता गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। संत भगवान बाबा यांची भव्य दिव्य मूर्ती आहे। साधारणतः 11 वाजण्याच्या सुमारास पंकजा मुंडे या ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत आणि त्यानंतरच त्या संत भगवान बाबा यांची देखील आरती करणार आहेत आणि त्यानंतर त्या थेट स्टेजवर दाखल होतील। आपण पाहू शकतो या दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केली होती। त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये या भगवान भक्तीगडावर हा मेळावा होतोय। या ठिकाणी आता मोठ्या संख्येने लोक जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून दाखल होत आहेत। साधारणतः 11 वाजता पंकजा मुंडे यांचं आगमन झाल्यानंतर या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे। कशा पद्धतीने मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे? हा मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली आहे। लोक यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 50% ग्राउंडमध्ये लोक आले पण आहेत। लोकांची जेवण्याची पाण्याची सर्व व्यवस्था इथं गावकऱ्यांनी केलेली आहे, ट्रस्टनी केलेली आहे आणि आता फक्त ताई साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा लोक पाहत आहेत। साधारणतः किती वाजेपर्यंत ताईंचं आगमन होईल? 11:30 वाजेपर्यंत। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।